5:58 ला उठ आणि नाही म्हण साईल आहे का नाही? ठीक आहे, बर. चला आता कन्सिडर करतो की तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, जे उठले नाही त्यांचं नाही, पण इथं जेवढे आले त्यांना तरी काही प्रॉब्लेम नाही. पहा सकाळी लेक्चर ठेवण्याचा अजून एक माझ्या त्याच्या मागे होता की बऱ्याच जणांना नेटचं स्पीड वगैरे नाहीये किंवा त्याच्यामुळे सकाळी जरासं स्पीड व्यवस्थित असतं लाईव्ह लेक्चर अटेंड करण्यासाठी. त्याच्यासाठी मी हा क्लास अगोदर ठेवलाय सगळ्यात आधी. आपल्याला हा क्लास नंतर करता आला असतं, बाकीचे आधी ठेवता आले असते, पण मला वाटलं जरासं या क्लासला जरा नेटची गरज असावी, आहे का नाही? ओके चलो, नो प्रॉब्लेम. जर प्रॉब्लेम तुम्हाला नसेल तर मला बिलकुलच नाहीये. तर कंटिन्यू करूया लेक्चर. पहा आपण डायमेन्शन पाहतो. कालचा रिझल्ट जर तुम्हाला आला असेल सर्वांना याच्यामध्ये, तर डायमेन्शन मध्ये पहा आपण काय सुरू केलेलं आहे. पांढऱ्या काळ्या पट्ट्या जर जास्त होऊ लागल्या तर मला सांगा. जर जास्त होऊ लागलं तर मला सांगायचं. ठीक आहे, ओके. तर पहा डायमेन्शन मध्ये युनिट अँड डायमेन्शन फिजिकल क्वांटिटीज पासून स्टार्ट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण डिराइव्हड अँड फंडामेंटल युनिट्स पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये ऍडिशनल सप्लिमेंटरी युनिट पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण डायमेन्शन सुरू केलं होतं. त्यामध्ये डायमेन्शनचं आपण पहिल्यांदा युजेस किंवा डायमेन्शन मधले पॉईंट, कोणकोणते पॉईंट आहेत लक्षात ठेवायचे डायमेन्शनचे, की डज नॉट डिपेंड ऑन युनिट वरती बिलकुल डिपेंड नसतं. त्याच्यानंतर अजून काय आहे, नंबर किंवा रेशोचं डायमेन्शन नसतं किंवा त्याला डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हणतात. लॉगरिथम, एक्सपोनेन्शियल फंक्शन हे सुद्धा डायमेन्शनलेस आहेत. त्याच्यानंतर दोन फिजिकल क्वांटिटी जरी डिफरंट असतील तर त्यांचं डायमेन्शन सेम असू शकतं. त्याच्यानंतर जेव्हा आपण डायमेन्शनचे युजेस पाहत आहोत त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की इक्वेशन कसं आपल्याला वेदर इक्वेशन गिव्हन इक्वेशन इज करेक्ट और नॉट, दिलेलं इक्वेशन करेक्ट आहे का नाही हे सांगता येतं. कसं, कारण ईच टर्म मध्ये, इक्वेशनच्या ईच टर्म मध्ये डायमेन्शन शुड बी सेम, बरोबर आहे. आणि सेकंड यूज पाहिला होता आपण लास्टच्या एक्झाम्पल मध्ये की कन्व्हर्जन ऑफ युनिट. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये मी कसं सांगितलं होतं की जस्ट तिथे n1 u1 इज इक्वल टू n2 u2 याप्रमाणे पाहिलं होतं. आणि जर समजा तुम्हाला असं दिलेलं असेल तर 1 न्यूटन घेतल्यामुळे प्रॉब्लेम झाला. पहा 3 न्यूटन वगैरे काढायचे तुम्हाला. 3 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डायन, बरोबर आहे. तर आपल्याला n1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 न्यूटन. u1 त्याच्यामध्ये जे काही युनिट असेल SI, सॉरी वर गेलं का, तर आपल्याला जेव्हा असं विचारलं जातं की 3 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मच डायन, तर त्याच्यामध्ये आपण n1 ची व्हॅल्यू 3 ठेवायला पाहिजे. u1 म्हणजे kg जे काही न्यूटनचं असेल, काय असतं याच्यामध्ये kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि याच्यामध्ये n2 आपल्याला फाइंड करायचंय, म्हणजे सिम्पली असं येतं की n2 इज इक्वल टू n1 u1 अपॉन u2 इज इक्वल टू n1 कसं करणार आपण की n1 दिलेला आहे 3 न्यूटन, therefore 3 into u1 काय आहे. आता पहा तुम्हाला हे लक्षात येईलच की मला सेम सुद्धा केलं याच्यामध्ये की इथे डायमेन्शन न देता मी u1 ला काय लिहिणार की SI मध्ये लिहिणार डायरेक्ट kg मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन u2 काय लिहिणार मी ग्राम मीटरचं सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू kg ला ग्राम मध्ये लिहिल्यानंतर 100 इंटू ग्राम मीटरला, सॉरी kg ला 1000 इंटू ग्राम, मीटरला 100 सेंटीमीटर आणि सेकंदला सेकंड स्क्वेअर. आणि खाली काय असणार ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ग्राम ग्राम विल बी कॅन्सल, सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर ऑल विल बी कॅन्सल अँड 3 इंटू हे काय होणार 10⁵ आपल्याला डायन आलेला आहे u2 इज इक्वल टू किंवा n2 इज इक्वल टू. सो विदाउट डायमेन्शन केलेलं आहे ऍक्च्युअली मी याच्यामध्ये की kg युनिट ठेवलं डायरेक्ट. म्हणजे डायमेन्शन सर का तेवढं अगोदर का सांगितलं की m1 n1 कन्सिडर करा, m2 n2 कन्सिडर करा. आपण कन्व्हर्जन कसं करायचं हे नव्हतं पाहत, आपण डायमेन्शनचा यूज कन्व्हर्जन साठी कसा करायचं हे पाहायचं. ऍक्च्युअली बेसिक कन्सेप्ट तर तीच आहे, फक्त आपण याला डायमेन्शनच्या फॉर्म मध्ये लिहिलं होतं.
ठीक आहे. त्याला फक्त आपण डायमेन्शनचा यूज कसा करायचा या टॉपिक अंडर पाहत होतो. जर तुम्हाला जर कन्व्हर्जन ऍक्च्युअली करायचं असेल तर या मेथडने तुम्हाला ऍक्च्युअली मेथड तेच आहे, फक्त इथे 2 स्टेप आपण लिहिले नाही डायमेन्शनच्या, पण आपण डायमेन्शनचा यूज पाहत होतो त्याच्यामुळे पाहिलं की तुम्ही असं पण सिम्पली कन्व्हर्जन करू शकता एमसीक्यू मध्ये, नो प्रॉब्लेम. तुम्हाला तिथे कोणी स्टेप विचारणार नाहीये, खालचं देअर फॉर्म लिहिलं नाही म्हणून मार्क काढणार नाहीये, त्याच्यामुळे भ्यायचं काहीही कारण नाही. जेवढा तुम्हाला टाइम वाचवता येईल तेवढा वाचवायचा. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? तर आता पहा नेक्स्ट यूज ऑफ डायमेन्शन लिहा. नेक्स्ट यूज पहा, पहिलं तर आपण पाहिलं की प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, त्याच्यानंतर आपण पाहिलं की कन्वर्जन ऑफ युनिट्स, आणि थर्ड लिहा की डिड्युसिंग द रिलेशन अमॉंग द फिजिकल क्वांटिटीज. चला लिहायचे, व्हिडिओ ऑन करू शकता का प्लीज? डिड्युसिंग relation among the physical quantities, deducing the relation among the physical quantities. पटकन चला बाकीचे व्हिडिओज लवकर. आदित्य साहेब कुठलाही करे साहेब नक्की, वही पेन नसेल मला 5:58 उठून आला म्हणतोय. ठीक आहे, बाकीचे लवकर चला. द्या काय लिहिला हेडिंग की डिड्युसिंग द रिलेशन अमॉंग द फिजिकल क्वांटिटीज. तर पहा, लक्ष द्या. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला आता एक नवीन रिलेशन फाइंड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एकदम सिंपल एक्झाम्पल घेतो मी, की आपल्याला माहिती नाहीये की एखाद्या क्वांटिटीचा लागणारा फोर्स ही फिजिकल क्वांटिटी झाली आपल्याकडे. फोर्स is depend on the mass and acceleration. Force is depend on mass and acceleration, but we don't know the power of this quantity. याच्यामध्ये mass चा स्क्वेअर आहे, रूट आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, हे आपल्याला बिलकुल माहिती नाही. आता लगेच नका म्हणून F = m आहे की सर कशाला आला शिकवायला. ठीक आहे, एक्झाम्पल, एकदम एक्झाम्पल पहा, एकदम सिंपल घेऊया आधी, की आपल्याला फक्त माहिती नाही की m च्या किती पॉवरला आहे आणि ऍक्सेलरेशनच्या किती पॉवरला फोर्स डिपेंड आहे हे माहिती नाही. सो वी विल कन्सिडर ॲज अ x and y, राइट, कि फोर्स इज proportional to the m to the power x and a to the power y, where m is a mass of particle and a is a acceleration of particle. काय पाहतोय आपण? डायमेन्शन, हाऊ टू यूज द डायमेन्शन फॉर डिड्युसिंग द रिलेशन अमॉंग द फिजिकल क्वांटिटीज, राइट. तर मग इथे पहा की आपण जेव्हा प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकतो तेव्हा काय घेतो आपण? प्रोपोर्शनॅलिटी जेव्हा काढून टाकतो आपण तेव्हा आपण काय कन्सिडर करत असतो प्रोपोर्शनॅलिटी काढल्यानंतर? की इथे इक्वल टू चं साइन घ्यायचं. F इज इक्वल टू काय करणार मी? इथे एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो k, and then m to the power x and a to the power y. ठीक आहे, त्या पांढरं काळाचा काही त्रास नाही होत तुम्हाला? ठीक आहे, ओके, गेलं. ठीक आहे, F is equal to k m to the power x and a to the power y, राइट. तर याच्यामध्ये पहा, where k is a dimensionless constant. के हा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे. तर आता पहा की आपलं हे एक इक्वेशन तयार झालं. मग आपण पाहिलेलं आहे की इक्वेशन मध्ये दोन्ही साइडचे डायमेन्शन सेम पाहिजे. सो फोर्स डायमेन्शन आहे m1 L1 T m1 L1 T minus 2, right? So is equal to k is a dimensionless quantity, m to the power x, m to the power x, m चं डायमेन्शन मास आहे. सो m किंवा 1 लिहू शकता इथे, नो प्रॉब्लेम, टू द पॉवर x, आणि ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन k L and T minus 2 to the power y.
So again we will compare the power of same quantities m1 l1 t minus 2, and on right side m to the power x येणार, l to the power y येणार आणि t to the power minus 2y. राईट आहे का पहा, याचा पूर्ण याचा रेज पॉवर आहे y, याचा पॉवर आहे x, m to the power x, l to the power y, t to the power minus 2y. So if we compare the right and left side, so x is equal to 1 and y is equal to 1. So if we get value of x and y, we can directly say that f is proportional to m to the power x, where x is equal to 1, and a to the power y, also y is equal to 1. Therefore, f is directly proportional to m into a, or simply power 1 आहे, याचा अर्थ याच्या प्रोडक्टला फोर्स हा प्रोपोर्शनल आहे. हे झालं यांच्यामध्ये रिलेशन. किंवा आपण असं लिहू शकतो, या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला एफ के एम इंटू ए. आता हा कॉन्स्टंट एक्सपेरिमेंट नुसार लिहू शकतो. लक्षात आलं? अजून एक एक्झाम्पल घेतो, सिम्पली शॉर्ट मध्ये लिहून घ्या. थर्ड याच्यामध्ये की हाऊ टू फाइंड द रिलेशन अमॉंग द फिजिकल क्वांटिटीज युजिंग द डायमेन्शन. लक्षात आलं? तर लिहून घ्या जस्ट शॉर्ट मध्ये. आपण एक्झाम्पल घेऊया अजून, नो प्रॉब्लेम. झालं असेल तर मला सांगा झाल्यानंतर. साईड देतो रे साहिल. प्रॉब्लेम काय व्हायला बघ, याच्यामध्ये एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. मी जर साईडला गेलो तर त्या कॅमेऱ्याला करमत नाही. पहा कसा कॅमेरा असा चल दिसेल व्हायला लागला आहे का नाही. मी पुढे आलं की कॅमेरा शांत होणार. ठीक आहे, त्याच्यामुळे मी जास्त साईडला जात नाही. आज मी कॅमेऱ्याच्या बाजूला गेले की थोडस कॅमेराला करमत नाहीये. ठीक आहे, असं पाहून मला स्वतःलाच आनंद झाला. आहे कोणतरी कॅमेरा. ओके ठीक आहे, कम्प्लीटेड. बर ठीक आहे. हे ज्या तुम्हाला पट्ट्या येतात मागे ते ब्लॅक अँड व्हाईट थोडस झिरमल झिरमल करायला असं आपण शुद्ध भाषेत म्हणतो. ठीक आहे, ते सुद्धा एक फिजिक्सचाच कन्सेप्ट आहे. त्याला भरपूर आम्ही ट्राय केलं रिझॉल्व्ह करण्याचा. इंटरफरन्स आहे तो, इंटरफरन्स. ठीक आहे, आपल्याला शिकायचं ते इंटरफरन्स म्हणजे काय, ते बँड कसे तयार व्हायचे नेमके. ठीक आहे, ओके. सब कुछ देखेंगे, थोडस हळूहळू देखेंगे. का बरं, का सांगतो परत की पहा त्याच्या लेक्चर मध्ये पण विचारत होता की पुस्तकं किंवा प्रिपरेशन नीट. मी चॅप्टर सुरुवातीच करतानाच म्हणलं असेल की या चॅप्टर मध्ये तुम्हाला वाटतं की भरपूर असं काही काही करावं, जास्त वेळ 10 तास 15 तास, पण करता काहीच येत नाही. रिलेशन माहिती नाही, बरोबर आहे का नाही. कोणत्या क्वांटिटीज, कुठे विस्कोसिटी म्हणले, कुठे रेजिस्टन्स किंवा रेजिस्टन्सचा एक वेळेस माहिती पण आहे, पण इंडक्टन्स, हेनरी असे काही शब्द वापरले जातात त्याच्यामुळे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हा व्यवस्थित पण सुरुवातीलाच म्हणजे घ्यावा लागणारा चॅप्टर आहे. एकदम व्यवस्थित हळूहळू तुम्हाला लक्षात येईल. मी बुकचं परत एकदा रिपीट करतोय. हे 2 बुक आपल्याकडे असले पाहिजेत, विद्याभारती आणि एअरलेस. लास्ट पर्यंत हे 2च बुक सॉल्व्ह करायचे का किंवा कम्प्लिटली 2च सॉल्व्ह करायचे का, बिलकुल आन्सर नाहीये. पण सध्या सुरुवातीला विद्याभारती सोडवायचे आणि विद्याभारती सोडून झाल्यानंतर त्याच टॉपिक वरती एअरलेस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी टॉपिक झाला
त्या दिवशी त्या चॅप्टर वरचे एमसीक्यू सोडवणं कंपल्सरी नेसेसरी, काय जे तुम्हाला शब्द वापरायचे ते वापरा, ठीक आहे. नाहीतर माझ्या लेक्चरचा काहीही उपयोग नाही. तुम्ही 6ला उठून बसा, 5ला उठून बसा, मी सरळ सांगतो. एवढं लक्षातच ठेवा, लिहून घ्या. ज्या दिवशी आपला टॉपिक झालाय त्याच दिवशी सॉल्व्ह करायचंय. सर तुमचं टॉपिक तर काहीच होईना झालंय, 7 दिवस झालं, एवढेच क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये, होऊ द्या, ठीक आहे. पण त्या दिवशी त्याच्यावरती क्वेश्चन नक्कीच पहा. ते हळूहळू तुम्हाला लक्षात येत जाईल, हळूहळू जसं बीट संपत जाईल तसं. पण कंटाळा नाही करायचा की आज एवढंच झालंय, आजचे 10 उद्याचे 10, परवा दिवशी मी डायरेक्ट विसिस सोडवतो, तसं नका करू, ठीक आहे. फिजिक्स डेली त्याला एकदा टाइम फिक्स ठरवून द्या. सरजी रिपीट करा ना. रिपीट काय करायचं साईन, रिपीट काय करायचं साईन? रिपीट काय करायचं म्हणजे हे प्रॉब्लेम रिपीट करायचंय का माझं भाषण रिपीट करायचंय? भाषण मध्ये मी काय सांगतोय पहा, आतापर्यंत भाषणाची जर कन्क्लुजन काढायचं असेल, मस्ट ती 2 बुक सॉल्व्ह करायचे, विद्याभारती आणि एअरलेस. आणि सर्वात महत्वाचं, ज्या दिवशी जो टॉपिक झाला त्या दिवशी त्याच्यावरती एमसीक्यू सोडणं मस्ट आहे, ठीक आहे. बाकी अभ्यासाला किती वेळ द्यायचे, कसा करायचा आहे, याच्याबद्दल जर काही डाऊट असतील पहा. याच्यामध्ये सध्या तरी फुल वेळ आहात तुम्ही, याच्यामध्ये टाइम डिवाइड करा 3 सब्जेक्टला आणि त्यानुसार किती वर्क करताय आता तुमच्याच हातात आहे. 10 आवर तर मिनिमम स्टडी व्हायला पाहिजे असं मत आहे माझं, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये या चॅप्टर मध्ये तुम्ही जास्त काही करू शकत नाही, बरोबर आहे का नाही, डायमेन्शन वगैरे, कारण रिलेशन माहिती नाही. त्यामुळे तुम्ही एक पॅरलल कोणता तरी चॅप्टर, जर तुम्हाला असं असेल तर म्हणतो तुम्हाला एक्स्ट्रा लोड सुरू होणारच आहे, फक्त थोडा वेळ आहे त्याच्यासाठी. पण तुम्हाला दुसरं कोणतं चॅप्टर सुरू करायचंय किंवा बेसिक आपलं फाउंडेशन पण आहे तेवढंच महत्वाचं आहे, ठीक आहे. फाउंडेशनचे मार्क पाहिलं, फाउंडेशन निग्लेक्ट करू नका. फाउंडेशनचं जे कोर्सच्या वेळ आज बहुतेक पाटील सरांचं लाईव्ह लेक्चर मध्ये सांगतील सर, ठीक आहे. ओके चालतं. तर प्रॉब्लेम रिपीट करा म्हणतोय साहित्य, तर आता प्रॉब्लेम रिपीट करतो मी, पहा एकदा परत एकदा की याच्यामध्ये फोर्स इज, आपल्याला माहिती नव्हतं फोर्सचा फॉर्म्युला ऍक्च्युली काय आहे, पण आपल्याला फोर्स, मास आणि ऍक्सेलरेशन यांच्यामध्ये रिलेशन काढायचं होतं. सो मी काय केलं की मासला कसं प्रोपोर्शनल आहे माहिती नाही, मी एक्स घेतलं, आणि ऍक्सेलरेशनला कसं प्रोपोर्शनल आहे माहिती नाही, त्याला वाय घेतलं. सो एफ इज इक्वल टू, प्रोपोर्शनॅलिटी काढायचं असले की आपण इक्वल टू घेतो, पण त्यावेळेस एक डायमेन्शन सॉरी एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो, के घेतला आणि तो डायमेन्शन लेस आहे असं कन्सिडर केलं आपण, डायमेन्शन लेसच कॉन्स्टंट घ्यावं लागेल या ठिकाणी. तर मग पहा एफ इज इक्वल टू के एम टू द पॉवर एक्स ए टू द पॉवर वाय घेतलं मी. याला तर डायमेन्शन नाहीये, मग याचं डायमेन्शन फोर्स लेफ्ट साइडला आणि मासचं डायमेन्शन राईट साइडला, ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन राईट साइडला. फक्त मासचा पॉवर आपण रेज केलाय की एक्स आणि ऍक्सेलरेशनचा पॉवर रेज केला वाय. मग हे एक्स ने इथे मल्टिप्लाय झालं, एम टू द पॉवर एक्स झालं, एल टू द पॉवर वाय झालं, टी टू द पॉवर -2 वाय झालं. आणि लेफ्ट साइडला m1 l1 t -2 4 चे डायमेन्शन आहे. सो कंपेयर करा सिंपली, m टू द पॉवर 1 आहे, इथे x आहे, therefore x is equal to 1. l टू द पॉवर 1 आहे, l टू द पॉवर y आहे, therefore y is equal to 1. तर या रिलेशन मध्ये आपण x आणि y पॉवर घेतल्या होत्या, पण आपल्याला x ची व्हॅल्यू 1 आली, y ची व्हॅल्यू 1 आली. सो f is equal to काय करू शकतो मी डायरेक्ट, f is equal to हे कॉन्स्टंट मी m into a. सो आपण हा डायमेन्शन, सो f is equal to डायरेक्ट देऊ शकतो, मास into ऍक्सेलरेशन. अजून एक प्रॉब्लेम घेतल्यावर क्लिअर होईल राहील पहा. थोडासा अजून म्हणजे माहिती असल्यामुळे वाटतंय की असं का करायचं, पण क्वेश्चन घ्या, क्वेश्चन लिहून घ्यायचे. derive the relation between time period of simple pendulum, derive the relation between time period of simple pendulum, derive the relation between time period of the simple pendulum which depends on the length, mass and gravitational constant.
तर पहा लक्ष द्या, का म्हटलं मला टाइम पिरियड. ओके, टाइम पिरियड. आता हे सिंपल पेंडुलम वगैरे सर्व चॅप्टर मध्ये होणार आहे. ऍक्च्युली तुम्हाला फॉर्म्युलाच होणार आहे, पण आता हे आपल्याला या चॅप्टरचा एक्झाम्पल म्हणून सॉल्व्ह करायचंय. की टाइम पिरियड समजा आपण त्याला टी घेतलं आणि रिलेशन कशा कशामधलं काढायचे, टाइम पिरियड आणि मास लेंथ आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. मास लेंथ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे जी. वर गेले सर, दिसलंच नाही. टाइम पिरियड आपण टी घेतलं. ओके अनुजा, आपल्याला फॉर्म्युलाच माहित आहे. व्हेरी गुड. ठीक आहे, तर ते 2 पाय कसं माहिती आपल्याला ते पाहूया आपण. ओके, तर पहा टाइम पिरियड टी इज इक्वल टू, म्हणजे प्रोपोर्शनल कशामध्ये आहे, एम एल आणि जी या 3 गोष्टीवरती टाइम पिरियड प्रोपोर्शनल आहे सिंपल पेंडुलमचा. तर मला यांचं रिलेशन फाइंड करायचं. सो आपल्याला माहिती नाहीये, सो आपण काय करणार, एम टू द पॉवर एक्स घेणार, एल टू द पॉवर वाय घेणार आणि जी टू द पॉवर झेड घेणार. पहा कसं प्रोपोर्शनल आहे माहिती नाही. मास लेंथ आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जी टू द पॉवर झेड घेतल्याने. सो नेक्स्ट स्टेप काय असणार आपली, आपण एक कॉन्स्टंट घ्यायचा आणि इक्वल टू देअरफॉर के एम टू द पॉवर एक्स, एल टू द पॉवर वाय and g to the power z, where k is a constant but dimensionless constant. K is a dimensionless constant. So we know that the dimension on both sides should be equal. आता या साइडला टाइम पिरियड आहे, टाइम म्हणजे त्याचं डायमेन्शन काय आलं पाहिजे, फक्त k to the power 1. So t is the dimension on left side. राइट साइडला काय येते पहा, k चं तर डायमेन्शन नाहीये. मास, मास म्हणजे m1 घेणार मी येथे आणि टू द पॉवर x केलं, लेंथ l आणि टू द पॉवर y केलं, अँड याच्यामध्ये पहा k. ओके, इथे g काय आहे पहा, k ऍक्सेलरेशन आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी शेवटी ते पण ऍक्सेलरेशनच आहे आणि त्याला कसं असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर, दॅट इज एल and t minus 2 to the power z, राइट. सो इकडे तर टाइम पिरियड t आहे, इकडे पहा मासचं कोण कोण आहे पहा, मासचा एकटाच आहे, m टू द पॉवर x करायला पाहिजे म्हणजे आपण. त्याच्यानंतर l टू द पॉवर पहा, इथे y आहे आणि इथे z आहे, therefore y plus z and t to the power minus 2z. तर तुम्ही फाइंड करू शकता का, सांगा बरं मला. एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यू सांगू शकता का, सांगा बरं कॅल्क्युलेट करून. एक्स वाय आणि झेड यांच्या व्हॅल्यू मला सांगू शकता का. इथेपर्यंत कॅल्क्युलेट करा, इथेपर्यंत लिहा आणि एक्स वाय झेड यांच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. मी साईड देतो, पण मी साईड दिले की पहा की कॅमेऱ्याला परत असं कसं तरी वाटू शकतं आणि कॅमेरा सिग्नल लावू शकतो, असा इंटरफरन्स तयार करू शकतो. पण सध्या तरी स्टेबल आहे आपला. z is equal to minus 1 by 2. Okay, very good Aditya. Z is equal to minus 1 by 2. Y is equal to 1 by 2. Okay, y is equal to 1 by 2. X is equal to 0. Y is equal to 1 by 2. Z is equal to minus 1 by 2. Right, very good. Sadhna x y z 0, right, Aniket 0, 1 by 2. minus 1 by 2. X is equal to 0. चलो बाकीचे. Okay, y is equal to 1 by 2 and z is equal to minus 1 by 2. Very good. चला बाकीचे सॉल्व करता येत का, सर्वांचे आन्सर आले पाहिजे. विनायक, यश, सुमित कुठे आहात, खुशी, जानवी, निकित. ओके, x is equal to 0, y is equal to 1 by 2. Very good. चला बाकीच्यांचं आलं का सर्वांचं, राईट, व्हेरी गुड.
हे ADBC DF90 हे काय तरी नाव टाकून येत चला आपल्याला. ठीक आहे, तुम्हाला आता ते आणि मेल जे रजिस्टर केलाय त्याचा पासवर्ड वगैरे तयार ठेवा. आता सर्व आपलं मेल द्वारेच तुम्हाला येईल सर्व. ठीक आहे, हे जे नाव टाकून आलात तुम्ही. ओके सुनील, ठीक आहे. ओके ज्ञानेश्वरी, ठीक आहे. ओमकार, राईट. चल ओके ओके, चलो सर्वांना आलेला आहे. म्हणजे की आता रिलेशन कसं आलंय पहा, की याची तर व्हॅल्यू आली सर्वांना. कसं की इथे इक्वल केलं, x इज इक्वल टू इकडे काहीच नाही म्हणजे x इज इक्वल टू 0 आलं. व्हेरी गुड. इकडे t टू द पॉवर 1 आहे आणि z इज इक्वल टू इथे -2 आहे. देअरफॉर z इज इक्वल टू पहा इथे 1 आहे, सो 1 आणि हे 2 इकडे जाणार, हे 2 आणि मायनस आहे आणि y इज इक्वल टू काय आलं पहा, हे y प्लस z इज इक्वल टू 0 यायला पाहिजे. सो y इज इक्वल टू 1/2. Therefore we consider कसं कन्सिडर केलं होतं की t is directly proportional to, त्याच्यामध्ये पहा की t is directly proportional to दिसतंय ना, दिसतंय नाही ओके ठीक आहे ओके ठीक आहे. काल चेंज झाली सिस्टम इथे दिसते. ओके पहा लक्ष द्या की आपण काय केलं होतं, m टू द पॉवर x, देअरफॉर टाइम पिरियड इज इक्वल टू m टू द पॉवर x ला प्रोपोर्शनल आहे, इक्वल टू k ला k, m टू द पॉवर x, m म्हणजे x ची व्हॅल्यू 0 आली, l टू द पॉवर y, l ला पॉवर किती आलेली आहे पहा y, y ची व्हॅल्यू किती आली 1/2 आणि z g टू द पॉवर z, g टू द पॉवर z, पण z किती आलाय -1/2. देअरफॉर टाइम पिरियड इज इक्वल टू काय येणार कॉन्स्टंट. मासला तर प्रोपोर्शनल नाहीच आहे कारण पॉवर किती आलाय 0 आलाय. l टू द पॉवर 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ l, 1/2 पॉवर म्हणजे काय असतं स्क्वेअर रूट असतं आणि g टू द पॉवर मायनस म्हणजे डिनॉमिनेटरला असणार आणि परत 1/2 म्हणजे रूट g, किंवा असं लिहू शकता t इज इक्वल टू k इंटू रूट l बाय g. हे रिलेशन आपण डिराइव्ह केलं युजिंग जस्ट डायमेन्शन. आपल्याला काही माहिती नाहीये त्याच्यामध्ये की सिंपल पेंडुलम नेमकं काय असतो, टाइम पिरियड म्हणजे काय असतं, ते लेंथ वरती का डिपेंड असतं, मास वरती का नसतं, बिलकुल काही माहिती नाही. पण आपण असं रिलेशन फाइंड केलं की टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी. आणि हा के ची व्हॅल्यू मात्र आपल्याला माहिती नाही. त्या फोर्स मध्ये मी डायरेक्ट पण घेतली होती कारण आपल्याला माहिती होतं तिथे के ची व्हॅल्यू 1 आहे. ऍक्च्युअली आता हे कसं सॉल्व्ह करणार तुम्ही, के ही एक्सपेरिमेंट न करता, तुम्हाला माहिती आहे की लेंथ आणि जी वरती याची व्हॅल्यू डिपेंड आहे. मग आता मी काय करू शकतो, एक्सपेरिमेंट करू शकतो की समजा 2 टाइम पिरियड घेतला, याची लेंथ 1 घेतली, अशी एक वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून मी या के ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. लक्षात आलं मग डायमेन्शनचा वापर कसं करायचा आहे. चला प्रॉब्लेम क्लिअर असेल तर यस आणि नो मध्ये रिप्लाय करा. ओके व्हेरी गुड. तर मग आता पहा ओके. तर पहा अजून एक प्रॉब्लेम घ्या, याच्यामध्ये तुम्ही करायचं सिंपल, लगेच सॉल्व्ह करायचे. द वेलोसिटी v ऑफ वॉटर, the velocity v of water, the velocity v of water the velocity v of water depends upon velocity v of water wave करा. water wave ची velocity सांगितलं. water wave, velocity of water wave depends upon their wavelength, wavelength ला लॅम्बडा लिहितात. wavelength depends upon their wavelength, density of water, that is rho, density ला rho लिहायचं. हे पहा याला लॅम्बडा म्हणतात, याला डेन्सिटी ला वापरतात सहसा हे सिम्बॉल rho, आणि wavelength ला हे वापरतात, याला म्हणतात लॅम्बडा. सो velocity of water wave, that is v,
depends upon wavelength, density of water, and acceleration due to gravity. Then find the relation between them. व्हिडिओ ऑन करून सोडवत बसा. चला व्हिडिओ ऑन करा आणि सोडवा. सर्वांचा व्हिडिओ ऑन झाला पाहिजे आता. बाकीचे नाही तर आता घरी जातील आता व्हिडिओ ऑन नसेल तर. ठीक आहे. चला बाकीचे व्हिडिओ ऑन करा नाहीतर बाहेर 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 जावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. प्रॉब्लेम तर लक्षात आलाय तुम्हाला. प्रॉब्लेम तर लक्षात आलेला आहे की व्हेलॉसिटी ऑफ वॉटर आणि कशा कशामध्ये रिलेशन पाहिजे आपल्याला. वेव्हलेंथ दॅट इज लॅम्बडा. त्याच्यानंतर काय आहे वेव्हलेंथ लॅम्बडा. त्याच्यानंतर डेन्सिटी आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. राईट. तर आपल्याला चला झालं का. सॉल्व्ह करा. व्यवस्थित सॉल्व्ह करा. नो प्रॉब्लेम. स्टेप बाय स्टेप. पहा अनिकेतचं x इज इक्वल टू 1/2 आलं. ओके. आदित्यचं x इज इक्वल टू 2 आलं. अनिकेतचं y इज इक्वल टू 0 आलं. ओके. पण x y z काय घेतलं तुम्ही हे खूप महत्वाचं आहे ना. x y z काय घेतलं वेगवेगळं येऊ शकतं पण x y z काय घेतलं तुम्ही नेमकं हे खूप महत्वाचं आहे. मला फायनल रिलेशन सांगा फक्त. v इज प्रोपोर्शनल टू कसं आलं. कारण एक्स वाय झेड वेगवेगळं घेऊ शकता. पहा मी याच्यामध्ये कसं घेणार की व्हेलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू लॅम्बडा म्हणले आपल्याला. त्याच्यानंतर रो म्हणले आणि त्याच्यानंतर जी घेतलं. मी याला एक्स याला वाय याला झेड घेतलं. पण कोणी इकडे वाय घेऊ शकतं कोणी इकडे झेड घेऊ शकतं. नो प्रॉब्लेम. एक्स वाय झेडच का घ्यायचे सर तुम्हाला एक्सच का आवडायले म्हणजे एक्स का आवडत नाहीये किंवा एक्स ची काय एबीसी घ्या. एक्स आठवावंच असं काही गरज नाही. बरोबर आहे का नाही. तर जास्तीच्या मर्जीचे म्हणजे याला वाय धरलं असेल याला एक्स धरलं असेल नो प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये फक्त ज्या व्हॅल्यू घेतल्या त्या आपल्या बरोबर आल्या पाहिजे. कॉन्स्टंट घेतला v इज इक्वल टू डायमेन्शनलेस कॉन्स्टंट k आणि लॅम्बडा रो आणि g x y z. आता पहा व्हेलॉसिटीचे डायमेन्शन आहे काय आहे डायमेन्शन L1 t-1 इज इक्वल टू k डायमेन्शनलेस. वेवलेंथ म्हणजे लेंथ आहे v स्क्वेअर इज इक्वल टू g लॅम्बडा. व्हेरी गुड समज. ठीक आहे. तर याच्यामध्ये एवढं सकाळ सकाळी कोण आहे रे. जस्ट मिनिट. हा सर की याच्यामध्ये वेवलेंथ मीटर मध्ये मोजतात त्याच्यामुळे मी L टू द पॉवर x घेणार. डेन्सिटी मध्ये कसं असं डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर आपण काय केलं होतं m1 L मायनस 3 हे डेन्सिटीचं आहे टू द पॉवर y आणि g काय करणार आपण L-2 टू द पॉवर z. मग आता एकत्र करा. L वाली पहा m वाला इथे एकच आहे m टू द पॉवर y येणार नाही. m टू द पॉवर y. त्याच्यानंतर L टू द पॉवर पहा x मायनस 3y प्लस z आणि t टू द पॉवर t इथं नाही इथं आहे फक्त मायनस 2z इज इक्वल टू काय करायचं आपल्याला L1 t-1. आता m तर आलं कारण इकडे m नाहीये म्हणजे y इज इक्वल टू 0 आला आपल्याला डायरेक्ट. y इज इक्वल टू 0. देन याच्यामध्ये की मास हे y तर व्हॅल्यू 0 आहे. त्याच्यानंतर t टू द पॉवर मायनस 2z आहे आणि t टू द पॉवर -1. पहा मायनस 2z इज इक्वल टू -1 मायनस मायनस प्लस देयरफॉर z इज इक्वल टू 1/2 होईल. आणि आता x मायनस 3y प्लस z इज इक्वल टू काय आलेला आहे 1 आलेला आहे. पण y इज इक्वल टू 0 टाकायचे त्याच्यामध्ये y हे 0 होणार प्लस z इज इक्वल टू 1/2 टाकायचे इज इक्वल टू 1. therefore x इज इक्वल टू 1 मायनस 1/2 x इज इक्वल टू ऑल्सो
1/2. तर x y आणि z चे व्हॅल्यू आपल्याला आल्यानंतर आपण या रिलेशन मध्ये पहा की v इज इक्वल टू k लॅम्डा टू द पॉवर x. लॅम्डा टू द पॉवर x म्हणजे x चा आहे 1/2, therefore लॅम्डा रेज टू 1/2. डेन्सिटी टू द पॉवर y, डेन्सिटी टू द पॉवर y म्हणजे डेन्सिटीला तर प्रोपोर्शनल नाहीच आहे, पॉवर 0 आलं म्हणजे त्याला प्रोपोर्शनल नाहीच आहे. आणि g टू द पॉवर, परत g टू द पॉवर आपण z घेतला होता, z ची व्हॅल्यू 1/2 आलेली आहे. therefore v is equal to, we can write k into root lambda g, or also we can write v is proportional to root lambda g. कारण या k ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, एक्सपेरिमेंट नुसार काढू शकतो. पण इथपर्यंत क्लिअर आहे का? यस और नो? सिंपल आहे एकदम प्रॉब्लेम. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. तर लक्षात आलं असेल आता तुमच्या की युजेस ऑफ डायमेन्शन या 3 युजेसच्या अंडरच सर्व युजेस येतात. एक तर वेदर इक्वेशन इज करेक्ट और नॉट, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी, त्याच्यानंतर सिस्टीम कन्वर्जन, युनिट सिस्टीम कन्वर्जन, त्याच्यानंतर रिलेशन. मग आता तुम्हाला असे विचारू शकते की रिलेशन बरोबर आहे का नाही ते सांगा. एखादं रिलेशन दिलंय तुम्हाला की पहा, लक्ष द्या की पॉवर इज इक्वल टू काय दिलेलं आहे तुम्हाला, डेन्सिटी इंटू काहीतरी मास इंटू रूट ऑफ लेंथ असं काहीतरी दिलं. मग हे इक्वेशन करेक्ट आहे का नाही हे विचारलेलं आहे तुम्हाला, दिसते का ते? ठीक आहे. हे तर हे इक्वेशन चेक करायचे तुम्हाला, तर कसं करणार तुम्ही? याचे डायमेन्शन पहा लेफ्ट साइडचे आणि राईट साइडचे डायमेन्शन चेक करा. जर इक्वल आले तर इक्वेशन करेक्ट आहे फिजिकल याच्यामध्ये लॉ नुसार, आणि जर इक्वल नाही आले तर इक्वेशन करेक्ट नाहीये. ठीक आहे. मग युजेस अंडर डायमेन्शन तुम्हाला क्लिअर झालं असेल असं आपण तरी करूया. याच्यावरती प्रॉब्लेम सोडवा. जास्तीत जास्त कोणतं नवीन क्वांटिटी आलं तर त्याचं रिलेशन जर पुस्तकात दिलं असेल तो फॉर्म्युला बघा, फक्त फॉर्म्युला बघा. आणि फॉर्म्युला बघण्यासाठी काही म्हणजे असं वाटू नका की बघून करायला वगैरे, पण त्याच्या पुढचं आन्सर काढायचं पाहायचं नाही कुठेही. फॉर्म्युला माहित झाला की तुम्हाला पुढचं कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ठीक आहे. बाकीचा एक पॉइंट आहे की या डायमेन्शनचं लिमिटेशन लिहून घ्या. एक सिंपल पॉइंट आहे, जस्ट 2 मिनिटांमध्ये राईट डाऊन करूया. तुम्हाला लक्षातच आलं असेल आतापर्यंत की लिमिटेशन काय आहे. Limitation of dimensions. First we have to know the quantities on which particular physical quantity depends. First limitation, we have to know the quantities. We have to know the quantities. We have to know the quantities on which a particular physical quantity depends. We have to know quantities on which a particular quantity depends. याचा अर्थ काय की इथे तुम्हाला मी सांगितलंय की व्ही आणि कशामध्ये रिलेशन काढायचंय. मी जर हे सांगितलं नसतं तुम्हाला डायरेक्ट विचारलं असतं की व्ही बाबा कशावरती प्रोपोर्शनल आहे, तर तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं नसतं. पण मी जेव्हा सांगितलं की व्ही, लॅम्डा, रो आणि जी या 3च क्वांटिटी घ्यायच्या. समजा इथे मास दिलं असतं किंवा अजून काहीतरी वेगळं दिलं असतं, याच्यामध्ये डेन्सिटी दिलंय, पण मी डेन्सिटी दिलंच नाही, याच्यामध्ये फक्त लॅम्डा आणि जी मध्ये काढायला असं सांगितलं. सो तुम्हाला सुरुवातीला ऑल फिजिकल क्वांटिटी ज्याच्यावरती फिजिकल क्वांटिटीज वरती डिपेंड आहे या माहिती असणं गरजेचं आहे. त्यांचा पॉवर आपल्याला काढता येतो डायमेन्शन ना, पण या क्वांटिटीज माहिती असणं गरजेचं आहे. हा आहे फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, दिस मेथड वर्क्स ओनली इफ, या दिस मेथड वर्क्स ओनली इफ this method works only if dependence is of the product type.
dependence is of the product type. What is meaning of this? This method works only if dependence is of the product types. हे मेथड फक्त प्रोडक्ट टाइप मध्ये वर्क करते. म्हणजे f इज इक्वल टू ma किंवा f इज प्रोपोर्शनल टू ma हे कसं फाइंड करता आलं? फक्त प्रोडक्ट वरती डिपेंड आहे. और वी कॅन से v इज इक्वल टू v इज प्रोपोर्शनल टू रूट लॅम्बडा जे आता जे आलं आपलं प्रोडक्ट आहे. त्याच्या आधी आपण कोणतं तरी काढलं होतं टाइम पिरियड t इज इक्वल टू t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट l बाय j. प्रोडक्टच आहे ना हा डिव्हिजन किंवा प्रोडक्ट. बट जर आपल्याला असं विचारलं की डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन आणि टाइम याच्यावरती रिलेशन काढा. आता हे तुम्हाला माहिती आहे s इज इक्वल टू काय येतं ut प्लस हाफ at स्क्वेअर. तर इथे प्लस आहे तर हे रिलेशन आपल्याला काढता येणार नाही. चेक करू शकतो इथे आपण चेक करू शकतो बरोबर आहे का नाही. पण जर तुम्हाला असं फक्त दिलं की s ut आणि a मध्ये रिलेशन काढा तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रोडक्ट असलं पाहिजे. हे मध्ये प्लस किंवा मायनस चालणार नाही असा या पॉइंटचा मीनिंग आहे. क्लिअर आहे का पॉइंट? क्लिअर आहे का पॉइंट? तो फक्त प्रोडक्टच्या याच्यामध्ये वर्क होतं इथे नाही होणार. ओके ठीक आहे. ओके हँड रेज केलेला आहे चालतं. हँड रेज पण जर सोपं जात असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट लिहा न्यूमेरिकल एक्झाम्पल लिहून शकता वाटलं तर. फॉर एक्झाम्पल याला वर्क करत नाही ब्रॅकेट मध्ये एक्झाम्पल लिहून द्यायचं. थर्ड लिहा न्यूमेरिकल कॉन्स्टंट हॅव्हिंग नो डायमेन्शन numerical constant having no dimension cannot be find out. Cannot be find out. याचा पण अर्थ लक्षात आला तुम्हाला? याचा पण अर्थ लक्षात आला का? पहा की आपण एक रिलेशन पाहिलं होतं की टाइम पिरियड इज प्रोपोर्शनल टू रूट l by g. इथं k आलं होतं. पण ज्या पद्धतीने कोणीतरी तुमच्या पहिले सांगितलं होतं आय थिंक अनुजाने सांगितलं होतं की फॉर्म्युला 2 पाय रूट l by g आहे. पण हे 2 पाय ची व्हॅल्यू आपण या डायमेन्शनचा वापर करून काढू शकत नाही. की एक्सपेरिमेंटलच काढावं लागेल आपल्याला किंवा दुसरं काहीतरी वापरावं लागेल. पण ते k इज इक्वल टू 2 पाय आहे हे आपण डायमेन्शनचा वापर करून काढू शकत नाही. आपण असं काढलं की k इंटू रूट l by g. पण त्या k ची व्हॅल्यू काय की डायमेन्शनचा वापर करून काढता येत नाही. therefore numerical constant having no dimension cannot be find out. ओके तर हे 3 लिमिटेशन आहेत. पहा लक्ष द्या परत एकदा. 3 युजेस मध्ये काय काय पाहिलं आपण की प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी यूज करून वेदर इक्वेशन इज करेक्ट और नॉट चेक करू शकतो. त्याच्यानंतर कन्वर्जन ऑफ युनिट करू शकतो डायमेन्शनचा वापर करून. आणि थर्ड वन जे आहे की deducing the relation among the physical quantities. फिजिकल क्वांटिटी मध्ये कसं प्रोपोर्शनल आहे हे काढू शकतो. पण त्याच्याबरोबर आपण लिमिटेशन पाहिलेले डायमेन्शनचे की डायमेन्शन फक्त प्रोडक्ट टाइप मध्येच वर्क करतं. त्याच्यानंतर काय आहे लिमिटेशन अजून की आपल्याला या क्वांटिटीज ऑलरेडी माहिती असायला पाहिजेत कोणत्या कोणत्या क्वांटिटीज वर डिपेंडन्स काढायचंय. आणि लास्ट वन इज न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट कॅन नॉट बी डिटरमाइन्ड युजिंग द डायमेन्शन. ओके सो आपण मला वाटतं आता स्टॉप करायचंय. नेक्स्ट लेक्चर सुरू होणार आहे तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. काही जर अडचण असेल तर विचारू शकता. याच्यामध्ये पर्सनल याच्यामध्ये पण तुम्ही विचारू शकता डाउट्स. ओके ठीक आहे तर इथे एंड करूया आपण. ओके बाय बाय देन सी यू टुमॉरो. बाय एव्हरीवन.